तू आंधळ्या आईचा मुलगा आहेस. त्याला वाईट वाटू लागलं. तो घरी आला, आईला म्हणाला, आई प्लीज माझ्या शाळेत नको नाही जाऊ तू. मुलं मला चिडवतात तू आंधळ्या आईचा मुलगा आहे म्हणून. आई म्हणली ठीक आहे बाळा, मी नाही येणार. मुलगा शाळेमध्ये जाऊ लागला. 8वी 9वी करत 10वी मध्ये गेला. 10वी मध्ये गेल्यानंतर त्याचं गॅदरिंग होतं. मुलांना आईला बजावलं होतं, आई तू प्लीज शाळेत येऊ नको. तरी सुद्धा आईचं काळीज असतं बाळानो, तिला राहवलं नाही. ती म्हणली काय करतोय मुलगा, निदान जाऊन शाळेमध्ये जाऊन बघून तरी यावं. म्हणून ती एका कोपऱ्यात बसून त्याचं गॅदरिंग बघू लागली. मुलाचा कार्यक्रम चालू झाला. मुलाचं लक्ष त्या आईकडे गेलं. त्या आईकडे गेल्यानंतर त्याला इतका राग आला, तो घरी आला आणि तो म्हणला आईला रागावून बोला, कारण 10वी मध्ये गेला होता. तो म्हणला आई तुला मी किती वेळा सांगितलं तू माझ्या समोर येत जाऊ नको म्हणून, मला तुझी लाज वाटते, माझी वर्गातील मुलं मला चिडवतात. आईला खूप वाईट वाटलं. मुलगा म्हणला ठीक आहे मीच जातो. त्यानं गावातली 10वी नंतर तो सरळ गेला हॉस्टेलमध्ये 11वी 12वी करायला. 1 वर्ष झाली तो परत आला नाही. 12वी मध्ये आईला वाटलं मुलगा का आला नाही. तिने हॉस्टेलचा पत्ता घेतला, थोडं गोडधोड खाऊ केला आणि त्या मुलाला हॉस्टेलमध्ये भेटायला गेली. लक्षात ठेवा, ज्यावेळी हॉस्टेलमध्ये गेली बाकीची मुलं म्हणली हिने पत्ता विचारला, दाखवलं. त्या मुलाला पुन्हा आईचा राग आला. अगं म्हणलं आई मी तुला किती वेळा सांगितलं, गावामध्ये तू माझा पाठलाग सोडला नाहीस, आता हॉस्टेलमध्ये सुद्धा इथं सुद्धा तू आलीस माझा अपमान करण्यासाठी. आई म्हणली नाही लेकरा, 2 वर्ष तुला बघितलं नाही, वाटलं होतं तुला भेटावं म्हणून मी गोडधोड करून खायला घेऊन आल्या. त्यानं दिलं. आई आल्या पावली परत गेली आणि त्याने सांगितलं पुन्हा माझ्या आयुष्यात कधी येऊ नको. मुलगा 12वी झाला, नोकरीला लागला, पुण्यामध्ये सेटल झाला. लग्न तिकडच केलं त्यानं, तो गावामध्ये कधी आला नाही. लक्षात ठेवा. आणि काही दिवसांनी त्याला मुलगा झाला की त्याच्या मित्राकडून गोष्ट आईला कळाली. शेवटी आईचं काळीज असतं. नातू झाला, तिने आंगडं टोपडं घेतलं, गोडधोड केलं आणि पत्ता शोधत शोधत त्या पुण्यामध्ये गेली. ज्या ठिकाणी दरवाजाची बेल वाजवली, तिच्या सुननं दरवाजा उघडला. आयुष्यामध्ये पहिल्यांदा तिने सून बघितली होती. हातामध्ये नातू होता. आई म्हणाली, ती सून म्हणाली बघा कोण आलंय. मुलानं आईकडे बघितलं आणि मुलगा बायकोनं म्हणाला अगं असेल कोणतरी भिकारीन, आपल्या ओळखीचं कोण नाही असं म्हणून मुलाचं धडकन दरवाजा तोंडावरती आईच्या आपटला. आईने सगळं काही तिथं ठेवलं आणि रागानं परत घरी आली. दिवसामागून दिवस गेले, दिवसामागून दिवस गेले. एक दिवस त्यांच्या गावामध्ये त्यांच्या मुलांनी गेट टुगेदर ठेवलं. मुलाला फोन केला, अरे आपण सर्व एकत्र जमायचंय, या ठिकाणी गेट टुगेदर करायचंय. मुलगा म्हटला मला जमणार नाही, कारण त्याला माहित होतं माझी आई तिथं आली तर माझी आबरू जाईल. तरी सुद्धा मित्रांच्या आग्रह वस्तू त्या गावामध्ये गेला. शाळेमध्ये गेट टुगेदर चालू होतं. लक्षात ठेवा. पण याची नजर होती फक्त त्या गेटकडे. कधीतरी माझी चुकून आई येईल, मुलं मला चिलवतील, माझा अपमान होईल. बघता बघता गेट टुगेदर संपलं. त्या ठिकाणी आई आली नाही. बरं वाटलं याला. गाडी स्टार्ट करणार इतक्यात त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे चाललोय सहज घराच्या बाजूने गाडी घेऊन जाऊया. त्याने गावातून गाडी घेतली. घरासमोर गाडी गेली, त्याच्या घराला कुलूप होतं. राहवलं नाही म्हणून गाडीतून खाली उतरला. शेजारच्या काकूना विचारला, काकू आई कुठे आहे. काकू म्हणाली बाळा तुझी आई तर गेली. तो म्हणाला कुठं गेली. ती म्हणाला तुझी आई देवा घरी गेली. लक्षात ठेवा, त्याच्या पायाखालची वाळू सरकली. अरे म्हटलं माझी आई देवा घरी गेली, तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही. ती म्हणली नाही बाळा, तुझ्या आईनं मला सांगितलं होतं, माझ्या मुलाला माझी लाज वाटते, त्याला फक्त कळवू नका. हे माझे काही पैसे आहेत आणि माझा अंत्यविधी कार्यक्रम उरकून टाकला. आणि हो तुझ्या आईने ही चावी दिली आणि सांगितले ट्रंक मध्ये, आतल्या पेटीमध्ये तुझ्यासाठी काहीतरी आईने ठेवलेलं आहे. तर त्या हाताने त्यानं ते कुलूप काढलं, आतमध्ये गेला. ती ट्रंक जुनी पेटी उघडली. त्याच्यामध्ये एक पत्र होतं. बाळांनो लक्षात ठेवा, ध्यान देऊन ते पत्र ऐका. त्यामध्ये लिहिलं होतं, लेकरा मला ठाऊक आहे तुला माझी लाज वाटते, तुला माझ्या या आंधळेपणाची लाज वाटते, पण काय करू, माझं सुद्धा काळीज आहे, माझं सुद्धा आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय कोण सुद्धा नाही. लक्षात ठेव. पण लेकरा तुला सांगावंसं वाटतं, मी जन्मापासून आंधळी नाही रे. लहानपणी तुझे वडील गेले, ज्या क्षणाला तुझे वडील गेले माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. तू खूप लहान होतास. विचार कर, एका बाईचं जगणं, नवऱ्याशिवाय जगणं आणि एका लहान मुलाला घेऊन जगणं किती अवघड असते तुला ठाऊक नाही बाळा. ते तुला पुढे आयुष्यात कळेल कधीतरी. आणि अशा वेळी तुला कसा तरी सांभाळ करत असताना एक दिवस तुझ्या डोळ्यामध्ये दगड लागला. तुझा डोळा निकामी झाला. मी पळत पळत डॉक्टरकडे घेऊन गेले आणि ज्या क्षणाला डॉक्टरच्या जवळ गेले, डॉक्टर म्हणाला हा आयुष्यात कधी पाहू शकत नाही. बाळा माझ्या आयुष्याच्या पुढे अंधार दाटला. डॉक्टर म्हणला एक काम करा तुम्ही, जर याला आयुष्यात दुसरा कोण डोळा देत असेल याचा डोळा परत येऊ शकतो. लेकरा क्षणाचाही न विचार करता मी तुला माझा डोळा दिला, तेव्हापासून मी आंधळी झाले. लक्षात ठेवा, तेव्हापासून मी आंधळी झाले.
पोराचा हात थरथर कापत होता. समोरचं पत्र आसवानी भिजलं होतं. त्याच्याकडे उरला होता फक्त आणि फक्त पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. म्हणून म्हणतो लेकरानो, तुमच्यावर वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आता आहे या क्षणाला आईची सेवा करा. आपल्या आईला काळजामध्ये बसवा.